तुम्ही कमेंट करून कळवाल का मला हा पापड किती पट फुलला आहे, तो दुप्पट तिप्पट की किती पट. वेलकम टू मयूर रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून कडक उन्हामध्ये वाळलेल्या या पापडांचा खणखणीत आवाज तुम्ही ऐकला ना. चला, आज एक मजेदार रेसिपी आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी इथे आपण 1.5 किलो तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजवून ठेवले. दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा ते पाणी स्वच्छ करून धुवून काढले आणि तिसऱ्या दिवशी आपण पुन्हा स्वच्छ धुवून काड्यांच्या टोपलीमध्ये हे आपण धुतलेले स्वच्छ तांदूळ काढून घेत आहोत. हे धुतलेले स्वच्छ तांदूळ आपण एका कपड्यावरती मस्तपैकी वाळायला घालायचे. रात्रभर वाळवून घेतलेले हे संपूर्ण तांदूळ आणि अर्धा किलो गहू आपण चक्कीवर दळायला नेणार आहोत. नेलेले हे दोघंही जिन्नस आपण वेगवेगळे दळून घेणार आहोत बरं का मित्रांनो. आधी आपण तांदूळ दळायचे आहेत आणि मग त्यावरती गहू दळून आणायचं आहे. तुम्ही बघू शकतात इथे आपण दोघंही चक्कीवरनं व्यवस्थित दळून आणलेलं आहे. इथे आता आपण गव्हाचं पिठाच्या चाळणीने आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. त्यातला जाडसर कोंडा आपण आधी बाजूला काढून घेतलेला आहे बरं का मित्रांनो. त्यानंतर आपण वस्त्रगाळ करण्यासाठी एका घमेल्याला ओढणीचा कापड बांधलेला आहे. त्यावरती आपण हे गव्हाचं पीठ वस्त्रगाळ करण्यासाठी अशा पद्धतीने थोडं थोडं घेऊन इथे व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे बरं का. इथे आपण गव्हाचं पीठ वस्त्रगाळ करून घेणार आहोत आणि तांदळाचं जे आपण दळून आणलेलं पीठ आहे ते मैदा चाळण्याच्या चाळणीने आपण चाळून घेणार आहोत बरं का मित्रांनो. चॅनलवरती ऑलरेडी सभासदत्व घेतलेल्या सगळ्या माझ्या मित्रांचा मी खूप मनापासून आभार मानतो बरं का. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड एनकरेजिंग अस. आणि जे कोणी अजूनही नवीन असतील चॅनलवरती त्यांनी प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईकसुद्धा करा बरं का. आणि तुमच्या मित्राप्तेष्टामध्ये शेअरसुद्धा करा. आपण आता हे वस्त्रगाळ आणि चाळून घेतलेलं दोघंही पीठ मी तुम्हाला त्याचं परफेक्ट प्रमाण सांगतो बरं का. 445 ग्रॅम आपल्याला गव्हाचं पीठ भेटलेलं आहे आणि साधारणपणे 1390 ग्रॅम आपल्याला तांदळाचं पीठ इथे आपल्याला मिळालेलं आहे बरं का. हे दोघंही पीठ आपण मिक्स केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे आणि आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे सगळं काढून घेत आहोत. ते सुद्धा प्रमाणासाठी आपण वापरणार आहोत बरं का. तुम्ही बघू शकता ह्या भांड्यामध्ये आपण शिगोशिग ते पीठ आपण भरून घेतलेलं आहे बरं का. दोघंही पीठ आपण मिक्स केल्यानंतर त्यानंतर आपण ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढत आहोत आणि ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याच्या प्रमाणाने आपण पाणी घेत आहोत बरं का मित्रांनो. इथे आपण दुप्पट पाणी गरम करायला ठेवत आहोत बरं का मित्रांनो. आणि त्यामध्ये 1 तांबे आपण एक्स्ट्रा पाणी घालणार आहोत. साधारणपणे 8 तांबे पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. लिटरमध्ये जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण हवं असेल तर साधारणपणे 4 लिटर पाणी इथे आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि वरतून 1 तांबे पाणी आपण एक्स्ट्रा त्यामध्ये घातलेलं आहे. आता आपण हे पाणी उकळायला ठेवायचं. इथे आपण झाकण लावून त्याला हाय फ्लेमवरती उकळून घेणार आहोत आणि उकळलेलं पाणी त्यानंतर आपण त्यामधलं 1.5 तांब्या पाणी बाजूला काढून ठेवणार आहोत बरं का. नंतर ऐन वेळेस आपण त्यातलं ते पाणी वापरणार आहोत. आज इथे आपण गहू तांदूळाचे पारंपरिक पद्धतीने बनणारे पापड बघत आहोत बरं का मित्रांनो. त्याची अगदी परफेक्ट अशी रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. इथे आता आपलं हे पाणी उकळलेलं आहे. यामध्ये आता आपण काही जिन्नस घालणार आहोत बरं का. त्यात तुम्ही बघा, आधी आपण बडीशोप ओवा 2-2 चमचे म्हणजे प्रत्येकी 10 ग्रॅम आणि पांढरे तीळ 1 छोटी वाटी म्हणजे साधारणपणे वजनी 50 ग्रॅम इतकी आपण घातलेली आहे. त्यानंतर पापड खार हा 60 ग्रॅम इतका वापरलेला आहे आणि मीठ वजनी 50 ग्रॅम 1 छोटी वाटी आपण त्यामध्ये घातलेलं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करायचं आहे. इथे आपण घोट्याचा वापर मिक्स करण्यासाठी वापरणार आहोत बरं का. लाकडी घोटा इथे आपल्याला वापरावा लागणार आहे. आपण आता हे उकळलेलं मिश्रण संपूर्ण जिन्नस घातल्यानंतर गॅसवरून पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे. त्यामध्ये घोट्याच्या सहाय्याने आपण ते स्टर केलेलं आहे आणि आता हे आपण मिक्स करून घेतलेलं तांदळाचं आणि गव्हाचं पीठ आपण थोडं थोडं करत त्यामध्ये घालायचं आहे आणि एका बाजूला कंटिन्युअस ह्या घोट्याच्या मदतीने ते स्टर करत राहायचं, कालवत राहायचं आहे बरं का. त्यामध्ये गुठळ्या आपल्याला पडू द्यायच्या नाहीत. व्यवस्थित त्याला कालवून घेणार आहोत. तुम्ही बघत आहात आपल्याला दोन्ही हाताने घोट्या पकडून असं कालवण्याचा सगळा तो प्रकार करायचा आहे बरं का. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, आपण पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत पुरणार नाही कारण त्याला गुठळ्या वगैरे पडण्याचे चान्सेस तसे कमी असतील कारण आपण अगदी परफेक्ट असं हे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे बरं का. आपण एक्स्ट्राचं 1.5 तांब्या पाणी बाजूला काढून ठेवलं आहे. लागलं तर आपण ते वापरणार आहोत पण मला त्याची काही गरज वाटत नाही आहे. आता तुम्ही बघू शकतात इथे आपण अजिबात अगदी सहज विनासायास आपलं हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित पुन्हा गॅसवर चढवूया आणि त्याला व्यवस्थित शिजवण्यासाठी आपण फ्लेम ऑन करूया. आता हे सगळं गोट्याला लागलेलं पीठ आपण व्यवस्थित चमच्याने काढून घेत आहोत. बरं, इथे मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण दोनदा बोलून सांगतो तर आहे. 1.5 तांब्या पाणी आपण आधी बाजूला काढून सुद्धा ठेवलेलं आहे कारण बऱ्याचदा वाळवण रेसिपी करत असताना प्रत्येक जिन्नसाचं पाणी ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असू शकते बरं का. आणि त्याचं टेम्परेचर आणि गॅसचं सगळं तुमची फ्लेम वगैरे याच्यावरती पण ते डिपेंड असतं. त्यामुळे
कधी काळी जर तुम्हाला थोडंसं जो तो शिजवताना जर ते पीठ जर घट्ट वाटलं तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर त्या करता यावा म्हणून आपण गरम पाणी बाजूला काढून ठेवलं असतं. त्यामुळे परफेक्ट हे त्याच्या जवळपास जाण्यासाठीचं प्रमाण असतं. कारण इथून पुढे जवळपास तासाभरापेक्षा जास्त ही सगळी शिजवण्याची प्रक्रिया गॅसवरती होणार आहे बरं का मित्रांनो. आणि त्यामध्ये त्या पाण्याचा अंश हा कमी जास्त होणं हे स्वाभाविक असणार आहे. त्यामुळे हलकासा स्वतःचा अंदाजसुद्धा आपल्याला यामध्ये वापरावा लागतो बरं का. शिजण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बऱ्याच वेळेस झाकण लावून त्याला मंद आचेवरती व्यवस्थित शिजवणार आहोत बरं का. आणि त्यामध्ये आपण आणखीन ओल्या कॉटनच्या कपड्याचा सुद्धा वापर करणार आहोत. आणि या संपूर्ण शिजवण्याच्या प्रक्रियेमध्ये कधी जर तुम्हाला असं जाणवलं की तुमचा घोट्या त्या पिठामध्ये अगदीच फिरत नाही आहे, जाम जातोय, खूप कडक झाल्यासारखं वाटतंय, त्यावेळेसच आपल्याला यामध्ये पाणी घालण्याचं थोडीशी गरज कधीतरी पडू शकते. आता आपण हे जवळजवळ योग्य प्रमाणामध्ये हे सगळं पाणी घेतलेलं आहे. त्यामुळे इथे आपल्याला याची गरज पडणार नाही. आपण बघा झाकण लाव उघड करत करत बघा तुम्ही त्यामध्ये स्टीम चांगली वाफ दाटू द्यायची आहे. आणि त्या दाटलेल्या वाफेमध्ये आपण हे सगळं पीठ शिजवणार आहोत. उकळत्या पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर 15 ते 20 मिनिटं आपण झाकण लाव उघड करत आपण हे पीठ व्यवस्थित शिजवत होतो बरं का. आणि साधारणपणे त्यानंतर आपण ओला कॉटनचा स्वच्छ कपडा टाकून थोडी एक्स्ट्राची वाफ त्यामध्ये दाटली जाते अशा प्रक्रियेमुळे. आणि त्या पद्धतीने आपण तो कापड वापरून त्या पिठाला आपण शिजवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही बघू शकतात आता हे थोडंसं त्याचा थिकनेस आणि त्याचा घट्टसरपणा हा वाढत आहे, सुरूच आहे बरं का मित्रांनो. इथे आपण चमच्याला लागलेलं पीठ हाताने काढून बघितलं आहे. तुम्ही बघू शकतात आपले बोटं भरलेली आहेत बरं का. पीठ हाताला चिटकतंय याचा अर्थ ते अजून पूर्णपणे आपल्याला हवं तेवढं परफेक्ट असं ते पापडांसाठी अजून शिजलेलं नाही आहे. त्याला आणखीन शिजवण्याची गरज आहे. त्यामुळे आपण झाकण लावून पुन्हा त्यावरती कापड घालून पुढचा आपण आणखीन एक टप्पा शिजवण्याचा पार पाडत आहोत. साधारणपणे 1 तास 10 ते 12-15 मिनटं आपण एकूण हे पीठ शिजवलेलं आहे बरं का मित्रांनो. आणि आता इथे आपण ते शिजलेलं पीठ एका छोट्याशा बाउलमध्ये काढलं. ही गरमागरम गहू तांदळाची खिशी, त्यावरती मस्तपैकी लसणाची चटणी आणि त्यावरती मस्तपैकी तेलाची धार, असं तुमच्याकडे कधी खाल्लं जातं का? आमच्याकडे खूप आवडीने अशा सगळ्या खिशा खाल्ल्या जातात बरं का. त्यामध्ये गव्हाच्या चिकाचा सुद्धा समावेश असतो आपण ज्यावेळेस कुरड्या बनवतो त्यावेळेस. आणि नागली किंवा तांदळाच्या पिठाची सुद्धा खिशी आणि गहू तांदळाची सुद्धा खिशी अशा पद्धतीने खाल्ली जाते बरं का आवडीने. तुमच्याकडे काय प्रकार असतो तुम्ही कमेंट करून नक्की कळवा बरं का. आता आपण यातला ह्या शिजवून घेतलेल्या पिठामधला एक मस्तपैकी छोटासा गोळा एका परातीमध्ये किंवा पसरटच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने काढायचा आहे. आणि हलक्याशा कोमट किंवा गरम पाण्याची मदत घेऊन त्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या आहेत बरं का. आपल्याला आता अशा छोट्या छोट्या लाट्या बघा तुम्ही हाताला ते चिटकत नाही आहे. आपण ते पीठ ज्यावेळेस व्यवस्थित प्रॉपर शिजतं त्यावेळेस ते हाताला चिकटत नाही, तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. आणि आता आपण पुरी यंत्राच्या साहाय्याने अशा पद्धतीने प्लास्टिकचा पेपर वापरून छोटे छोटे पापड आपण तयार करून घेत आहोत बरं का. आणि काड्यांच्या टोपल्या आपल्या ते नेहमीप्रमाणे त्यावरती आपण ह्या कलेक्ट करणार आहोत. आणि या टोपल्यांवरती कलेक्शन त्याचं प्रॉपर झालं, 2-3 टोपल्या आपल्या पापडांच्या भरल्या की आपण गच्चीवरती त्याला मस्तपैकी कडक उन्हामध्ये वाळवायला घेऊन जाणार आहोत. तुम्ही बघू शकतात अशा छोट्या छोट्या आकाराचे आपण पापड बनवले की ते मस्तपैकी तळायला सुद्धा सोपे पडतात बरं का. कढईमध्ये आपल्याला जास्तीचं तेल त्यामध्ये उगाचच घालावं लागत नाही, कारण हे पापड तळल्यानंतर खूप जास्त प्रमाणात फुलतात बरं का. आणि ते सुद्धा तुम्हाला शेवटी बघायचं आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही बघा पटापट ह्या लाट्या मस्तपैकी प्रेस होत आहेत बरं का. अगदी मऊ लोण्यासारखं आपली ही सगळी खिशी तयार झालेली आहे आणि त्या लागलीच दाबल्या जात आहेत. आपल्याला छोटे छोटे आकाराचे पापड आपण करून घेतो. तुम्हाला हव्या त्या आकाराचे पापड तुम्ही याद्वारे करून घेऊ शकतात बरं. आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो ही रेसिपीसुद्धा एक्सपायरी डेट नसलेली असणार आहे बरं का. कारण इथे सुद्धा आपण कुठेही तेलाचा अजिबात वापर करत नाही आहोत. जिथे आवश्यकता वाटेल तिथे गरम पाण्याचा तुम्ही वापर करायचा आहे बरं का. पापड लाटता लाटता शेवटचं जे खिशीचं पीठ उरलेलं असतं ते हलकंसं कडक होऊ शकतं बरं का. त्याला तुम्ही मस्तपैकी तांब्याच्या मदतीने रगडून घ्यायचं आहे, त्याला मऊसर करून मग त्याचे पापड लाटून घ्यायचे आहेत.
तुम्ही बघू शकतात अतिशय परफेक्ट आणि अगदी मस्तपैकी मजेदार असे आपले गहू तांदूळाचे पापड तयार झालेले आहेत बरं का. कोरडे ठक्क आपण त्याला 2 दिवस उन्हामध्ये मस्त वाळवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा आवाज तुमच्या लक्षात येईलच. आता आपण हे वाळलेल्या पापडांपैकी काही पापड तळून बघणार आहोत बरं का. तुम्हाला पापड तोडून बघायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे ते सुद्धा बघायचं आहे, टेक्स्चर कसं आलं आहे ते सुद्धा बघायचं आहे आणि तो किती फुलतो बरं हे सुद्धा आपण पडतळून बघणार आहोत बरं का. चला मग आपण कढईमध्ये गरमागरम तेल ठेवलं आहे, तिथे आपण एक एक करून पापड तळायला सुरुवात करूया बरं का. तुम्ही बघू शकतात गरमागरम तेलामध्ये पापड आपण सोडला तो लागलीच त्याचा ऑटोमॅटिक मस्तपैकी फुलला आहे बरं का. एक एक करून आपण असे सगळे पापड तळून घेऊया. तुम्ही बघू शकता तो किती पटीने फुलतो आहे. तुम्हाला सगळं ते स्क्रीनवर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अगदी छोटासा पापड आपण तेलामध्ये घातला की तो त्याच्या डबल ट्रिपल असा अगदी 3 पटीने तो चांगला मस्तपैकी मजेदार फुलतो आहे बरं का. तुम्ही बघू शकता त्याला अगदी झारा त्याला आपल्याला लावण्याची गरजसुद्धा नाही, नुसतं तेलात टाकला तर तो आपोआप मस्तपैकी फुलवून वरती येतो आहे बरं का. हा पापड इतका मजेदार लागतो ना, लहान मुलांना अगदी पोंगे असतात ना आपले तांदळाचे, त्या पोंग्यांसारखा हा पापड लागतो बरं का. आणि अगदी हॉटेल्समध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये ह्या नागली तांदळाचा किंवा गहू तांदळाचा पापड अशा पद्धतीने मोठ्या आकाराचा तळला जातो आणि त्यावरती बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि लाल तिखट आणि मस्तपैकी काळं मीठ घालून मसाला पापड म्हणून तुम्हाला सर्व करतात बरं का. आणि तो खूप महागडा म्हणून ते विकतात. असे मजेदार पापड तुम्हाला घरच्या घरीसुद्धा बनवता येतील बरं का. सगळ्या गोष्टी तुम्ही घरी अगदी होममेड अगदी मजेदार पद्धतीने ह्या प्रिपेअर करून एन्जॉय करू शकतात. अगदी ही अशीची अशी रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा तुमचे पापड कसे झालेत. तुम्ही बघू शकतात हा पापड किती मस्तपैकी फुलला आहे बरं का. तुम्ही आपण छोटा न तळलेला आणि तळलेला पापड जवळजवळ करून बघूया. तुम्ही बघा किती पटीने फुलला आहे तो तुम्हीच ठरवा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका बरं का. आजची रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल, नक्की ट्राय करून बघा. भेटूया यापुढील भागात अशाच यापेक्षाही मजेदार, इनोव्हेटिव्ह आणि पारंपरिक दोघंही प्रकारच्या रेसिपींचं मेळ घेऊन. तोपर्यंत बघत राहा मधुकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.